सरनाईक. धन्यवाद सभापती महोदय. ही पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन अत्यंत महत्त्वाची आहे. राज्यातील शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सध्या मतदार नोंदणी सुरू आहे, परंतु अनेक ठिकाणच्या अशा तक्रारी येऊन राहिलेल्या आहेत की इयत्ता 9वीच्या व त्या पुढील वर्गांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांनाच पात्रता धारक मतदार म्हणून मानण्यात येत आहे. या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की 1 ते 5, 1 ते 4, 1 ते 8 ह्या शाळा प्राथमिकमध्ये येतात आणि या शाळेचे पगार प्राथमिकचे वेतन अधीक्षक करतात, परंतु माध्यमिक शाळा ज्या आहेत त्या माध्यमिक शाळा 5 ते 10, 5 ते 12 मध्ये येतात. या 5 ते 10, 5 ते 12चे शिक्षक हे मतदार असतात. यांचं वेतन अनुदान हे माध्यमिकच्या वेतन अधीक्षकाच्या माध्यमातून होते आणि म्हणून हे माध्यमिक शिक्षक असतात. या ठिकाणी मराठी माध्यमिक स्तराच्या शाळांमधील सर्व शिक्षक शैक्षणिक कामकाजात समान स्वरूपात योगदान देत असल्यामुळे अशा शाळांमधील सर्व शिक्षकांना मतदार नोंदणीस पात्र मानावे व याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांना तसे स्पष्ट आदेश द्यावे की या ठिकाणी ज्या माध्यमिक शाळेमध्ये कार्यरत असलेले शिक्षक आहे ते मतदानापासून वंचित राहिले नाही पाहिजेत आणि हा मतदानाचा लोकशाहीचा अधिकार त्यांना मिळाला पाहिजे. ही माझी या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून विनंती आहे. मनीषाताई काय